हा उपाय करून बघा, शेळीला इतकं जबरदस्त दूध फुटन, करडाचं पोट भरण तर भरण, वरतून दूध पण उरण. तर रामकृष्णारी मंडळी, कालपर्यंत आपल्या शेळीला थेंबभर सुद्धा दूध नव्हतं, बोकड पार तहानेने भुकेने आरडत होतं, पण आज पोट भरून दूध पेईन आणि वरतून दूध पुरण भाऊ, इतकं दूध आलंय शेळीला. हा चमत्कार कस काय झाला तुम्हाला मी पुढे सांगतोच. त्याच्या आधी किती जरी दूध आलं ना, तर आपला बोकड असू पाट असू 100% पोट तिचं भरून द्यायचं नाही, कारण की जर तुम्ही 100% पाजिलं दूध तर नंतर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम बघायला भेटते. हेंडळ्यान हळूहळू त्याला आजार व्हायला चालू होते, आणि त्याच्यापेक्षा तुम्ही दिवसातून 4 वेळा पाजा नाही तर 8 वेळा पाजा, त्याचं पोट आहे ना 60 ते 70%च भरू द्या. नंतर ते आरडलं तरी चालन, 2-3 तासांनी परत रिपीट करा ही प्रोसेस. मम्मी सकाळीच म्हणत होती की बाबा बदकाचं अंड आहे ना कावळ्याने खाल्लं. आता 2-3 कावळे आहेत ना भाऊ, काय झालंय काय माहिती, 2-3 दिवसापासून येऊच राहिलेत, कोंबडीचे अंडे फोडून खाते काय बदकाचं अंड तर एक खाल्लंच आहे. काय करावं याला उपाय जर तुम्हाला माहित असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बोकड्याचा टाइम झाला होता दूध पाजायचा, मग त्याला दूध पाजला आणि बकरीला खुराक ठेवला होता. आता त्या खुराकमध्ये ना आपण बाजरी, गुळ, सरकी पेंड आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन ई हे औषध मी दिलं होतं. एकच टाइम देतो हा खुराक मी, संध्याकाळी मस्तपैकी पोट भरून, म्हणजे इतकं बी पोट भरून नाही की बाबा पोट फुगलंच पाहिजे. एकदा तुम्ही उपाय करून बघा आणि काय रिझल्ट आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.